नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर बघा मित्रांनो, जे TRTI, बार्टी, सारथी, अमृत आणि आरती या संस्थामार्फत जे प्रशिक्षण योजनासाठी CET एक्झामचे फॉर्म फिलअप सुरू आहे. तर त्याचा फॉर्म कसा भरायचा, लास्ट डेट वाढवून देण्यात आलेली आहे मित्रांनो. तुम्हाला 4 सप्टेंबर 2026 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे. तर याची A to Z प्रोसेस काय राहणार आहे आणि ज्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनचे मार्क टाकासाठी तकलीफ जाऊन राहिलेली आहे, अडचणीचा सामना करावा लागत आहे, त्यांना पण कशाप्रकारे आपल्याला फिलअप करायचं आहे आणि ते अडचण कशी दूर करायची आहे, सगळ्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण बघू शकतो मित्रांनो, की जे आपण ऑफिशियल साईटवर येऊन आहे TRTI महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. अशा प्रकारचं वेब पेज तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की फॉर्म कुठून भरायचा, लिंक कुठं मिळेल. महत्त्वाची बातमी दिलेली आहे. जे न्यूज आहे रन करत राहतात त्याच्यामध्ये अशा प्रकारचं तुम्हाला एक नोटीस दिसेल. याच्यामध्ये सन 2026-27 करता TRTI संस्थामार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र इच्छुक उमेदवारांकरिता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी करता उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेली आहे. याची लिंक याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो TRTI ची लिंक आहे, बार्टीची लिंक आहे, सारथीची लिंक आहे, अमृत आणि आरती सर्व याची लिंक इथं उपलब्ध आहे. तिथून तुम्हाला क्लिक करायचं आणि प्रोसेस सुरू करायची मित्रांनो. त्याच्यानंतर अशा प्रकारे वेब पेज खुलणार आहे. इथे तुम्ही आपण बघू शकतो रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे, रजिस्टर करायचं आहे आपल्याला सर्वप्रथम. त्याच्यानंतर अशा प्रकारे वेब पेज खुलणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आपलं नाव, वडिलाचं नाव, आडनाव टाकायचं आहे मित्रांनो आणि आपल्या 10वीच्या मार्कशीटनुसारच आपल्याला नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला ईमेल ID 2 वेळा टाकायची आहे आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो मोबाईल नंबर. तर हा मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर डबल मोबाईल नंबर टाकून आपल्याला जनरेट OTP वर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो मित्रांनो, अशा प्रकारे OTP इथं आपल्याला फिलअप करायचे आहे. कॅप्चा टाकून सबमिट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे वेब पेज खुलणार आहे, ज्याच्यामध्ये आपलं ID बनन आणि आपल्याला ईमेल ID, पासवर्ड इथं शो होईल. तर तुम्ही हा पास राहू देऊ शकता किंवा तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही चेंज पण करू शकता. त्याच्यानंतर जे ID आणि पासवर्ड आहे त्याच्या साहाय्याने आपल्याला लॉग इन करायचं आहे मित्रांनो आणि फॉर्मला सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे आपण इन्फॉर्मेशन बघू शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती टाकायची आहे. सर्वप्रथम आपलं नेम, मिडल नेम, सरनेम, डेट ऑफ बर्थ हे ऑटोमॅटिकली येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला फादर नेम टाकायचं आहे, मदर नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे नॅशनॅलिटी आपली इंडियन राहणार आहे. जे तुमचा आधार नंबर असेल तो इथे फिलअप करायचा आहे. जेंडर तुम्हाला फिलअप करायचा आहे. तुमचं मॅरिटल स्टेटस, जर तुमचं लग्न झालेलं असतील, विवाहित असतील तर मॅरिड करा किंवा अनमॅरिड करा. त्याच्यानंतर तुमच्या नावात काही बदल झालेला असतील तर तुम्हाला तिथे येस नो करायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो नेम ऑफ द इन्स्टिट्यूट म्हणजे हेच राहणार आहे TRTIचा आणि स्कीम कोणती राहणार आहे ते आपल्याला निवडायची आहे. कॅटेगरी आपल्याला फिलअप करायची आहे. त्याच्यानंतर बघू शकतो आपण, बघा नेम ऑफ द स्कीम अशा प्रकारे राहणार आहे मित्रांनो. जे तुम्हाला UPSC साठी अर्ज करायचा आहे की महाराष्ट्र पब्लिक सेवा स्टेट प्रिलिमसाठी, स्टेट एक्झामसाठी किंवा महाराष्ट्र MPSC जे सर्व्हिसेस आहे प्री एक्झाम ट्रेनिंग स्कीम त्याच्यासाठी किंवा ज्युडिशियलसाठी त्याच्यानंतर MPSC कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी. त्याच्यानंतर आपण बघू शकतो IBPS, रेल्वे, SBI, RRB, नाबार्ड, ग्रेड A, ग्रेड B, इन्शुरन्स, LIC असे पूर्ण एक्झाम दिलेली आहे. त्याच्यानंतर SSC स्टाफ सिलेक्शन आहे आणि त्याच्यानंतर TET एक्झाम आहे, महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. याच्यापैकी तुम्हाला एक निवडायचा आहे आणि त्याला अर्ज करायचा आहे मित्रांनो. तुम्ही डबल पण अर्ज करू शकता. प्रोसेस सेम राहणार आहे. अशा प्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं जो व्हॅलिडिटी आहे का ते टाकायचं आहे, व्हॅलिडिटीचे डिटेल्स. त्याच्यानंतर डोमेसाईल. बघा मित्रांनो, अशा प्रकारे नेम ऑफ द इन्स्टिट्यूट आपण बघू शकतो. TRTI ट्रायबल रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट राहणार आहे पुणे. त्याच्यानंतर जी स्कीम आपण निवडलेली आहे TET एक्झाम म्हणजे महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्टसाठी आपण निवडलेली आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी आपल्याला टाकायची आहे. त्याच्यानंतर कास्ट आणि त्याच्यानंतर जे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल ते टाकायचं आहे. त्याची डिटेल्स फिलअप करायची आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो कास्ट नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर कोणत्या अथॉरिटीमधून तुम्ही इश्यू केलेला आहे, जिल्ह्यावरून इश्यू केलेला आहे की तालुक्यावरून, ते तुम्हाला फिलअप करायचं आहे. त्याच्यानंतर बघा कोणता जिल्हा आहे, कोणता तालुका आहे ते तुम्हाला फिलअप करायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे जे डोमेसाईल आहे, फिजिकली हँडिकॅप असतील तर त्याचा येस नो करा.
तुम्हाला वुमन रिझर्वेशन पाहिजे का, तर तुम्हाला येस नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ऑर्फन आहात का, अनाथ आहात का, ते तुम्हाला फिलअप करायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की तुम्ही याच्या अगोदर कोणती स्कीमचा ERTIच्या स्कीमचा लाभ घेतलेला आहे का, तिथे येस नो करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे का तुम्ही, त्याच्यानंतर तुमचं इन्कम किती आहे, इन्कम काय आहे, ते तुम्हाला फिलअप करायचं आहे. त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, अशा चेक बॉक्सवर राईट करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो मित्रांनो, अशा प्रकारे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे. तिथे मोबाईल नंबर, अल्टरनेट मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल आयडी तुमची टाकायची आहे. त्याच्यानंतर तुमचं जे कॉरेस्पॉन्डिंग ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस आहे तो फिलअप करायचा आहे मित्रांनो. सेम असतील तर चेक बॉक्स राईट करून घ्या. त्याच्यानंतर आपण बघू शकतो जे एक्झाम सेंटर, अशा प्रकारे 5 एक्झाम सेंटर टाकायचे मित्रांनो. तुमच्या जवळच्या जिल्ह्याचे तुम्ही एक्झाम सेंटर टाकू शकता. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला 10वी-12वी ची डिटेल्स फिलअप करायची आहे आणि सगळ्याला अडचण जाऊन राहिली ह्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या टॅबमध्ये. तर बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर जे 10वीची डिटेल्स आहे, तुमचं कशामध्ये 10वी झाली तुमची, सायन्स, कॉमर्स, आर्ट ते टाकायचं आहे. कोणत्या वर्षी झालेली आहे, तुमचा बोर्ड काय होता, तुमचे पर्सेंटेज होते की CGPA होता, ते तुम्हाला इथं फिलअप करायचं आहे. पर्सेंटेज इथं ऑटोमॅटिकली येऊन जाणार. त्याच्यानंतर 12वीची डिटेल्स सेम राहणार आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, इथं जे आहे हे टॅब इयरमध्ये, याच्यामध्ये अडचण जाऊन राहिलेली आहे की सर्वप्रथम पोस्ट ग्रॅज्युएशनचं टॅब पाहिजे होतं, त्याच्यानंतर D.Ed B.Ed. आणि असंही नसतं तरी त्याच्यामध्ये ते व्हेरीफाय व्हायला पाहिजे होतं, पण खूप सारे जण पोस्ट ग्रॅज्युएशनच्या टॅबमध्ये लटकून राहिलेले आहे. तर याच्यासाठी तुम्हाला हे जे वर्ष आहे, तुम्ही वर्ष चेंज करा मित्रांनो. इथं चढत्या क्रमानुसार आपल्याला वर्ष पाहिजे, त्याच्यानंतरच तिथं मी ॲक्सेप्ट करत आहे. तर तशा प्रकारे जे D.Ed B.Ed आहे तुमचं, तर त्याचं वर्ष अगोदर टाका आणि जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्याचं नंतरचं वर्ष टाका. 2026 टाका, 25 टाका, ते तुमचं होऊन जाणार. आणि याचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही मित्रांनो. फक्त तुमचे डॉक्युमेंट्स बरोबर आहे की नाही ते चेक करण्यात येणार आहे. तुमच्या फॉर्ममध्ये लहान मोठी त्रुटी राहिली तर तुम्हाला काही अडचण येणार नाही आहे. गेल्या वर्षी पण असं झालेलं आहे खूप साऱ्या जणांसोबत. बघा मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला पासपोर्ट साईज फोटो त्याच्यामध्ये 100 KB पर्यंत अपलोड करायचा आहे. सिग्नेचर आपली 80 KB पर्यंत आणि पूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे ते आपल्याला 300 KB पर्यंत अपलोड करायचे. ज्याच्यामध्ये 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, त्याच्यानंतर तुमचं D.Ed B.Ed झालेलं सर्टिफिकेट मार्कशीट टाकायची आहे. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचं अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, त्याच्यानंतर जे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे 300 KB पर्यंत. आधार कार्ड आणि सगळं PDF फॉर्ममध्ये इथं अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करून समोर जायचं आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपला फॉर्म झालेला आहे. तुम्ही ॲप्लिकेशन स्टेटस फॉर्म चेक करू शकता. जर कोणतीही अडचण असेल, जर कोणती चूक झाली असेल तर पहिल्या दुरुस्त करून घ्यायची मित्रांनो. त्याच्यानंतर चूक दुरुस्त करण्यात येणार नाही आहे मित्रांनो. अशा प्रकारे पूर्ण तुम्ही जे तुमचा डाटा आहे तुम्ही चेक करू शकता. तर बघा मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला एज्युकेशनल डिटेल्स पाहायला मिळणार आहे. ते अशा प्रकारे चेक करून घ्यायचं आहे. आणि बघा मित्रांनो, याच्यामध्ये आपण असं टाकलेलं आहे की जे B.Ed झालेलं आहे ते 2025 केलेलं आहे. ॲक्च्युअली 2026 मध्ये झालेलं होतं आणि MSc 2023 मध्ये झालेली होती. तर याच्या कारणानं आपल्याला उलटं करून लिहायला लागलं. 2025 पहिलं घ्यायला लागले. B.Ed साठी 2025 केलं आणि MSc साठी 2023 चे 2026 करण्यात आले. कारण की समोर फॉर्म जातच नव्हता. हे त्यांच्याकडून झालेली चूक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही करून घ्या, काही फरक पडणार नाही आहे. त्याच्यानंतर जे डॉक्युमेंट्स अपलोड केले तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला मॉडिफाय करायचं असेल, काही चुकलं असेल तर मॉडिफाय करून घ्या, नाहीतर सबमिट करून टाका. अशा प्रकारे फॉर्म फिलअप करायचा आहे. तर बघा, ओकेवर क्लिक करायचं आणि सबमिट करून घ्यायचा आहे फॉर्म. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळणार आहे कोणत्या ट्रेनिंगसाठी. इथं ॲप्लिकेशन ID येणार आहे तुमची. पुन्हा जर तुम्हाला दुसऱ्या स्कीमसाठी अप्लाय करायचं असेल तर इथून सिलेक्ट करून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. सेम प्रोसेस राहणार आहे. अशाच प्रकारे फॉर्म फिलअप करून घ्यायचे मित्रांनो. तर बघा, अशी नवीन माहिती अपडेट होती. आपण पूर्ण A to Z माहिती बघितलेली आहे. ते TRTI एक्झाम आहे. त्याच्यामध्ये TRTI, आरटी, अमृत, सारथी योजना यांच्या राबवण्यात येत आहे. तर याच्यासाठी जे CET अर्ज आहे ते लास्ट डेट तुम्हाला 4 सप्टेंबर 2026 पर्यंत फॉर्म फिलअप करून घ्यायचे आहे. आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. फेसबुकवरून बघत असाल तर नक्की फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेट सोबत. खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.